नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आज आम्ही मुंबईच्या आयबीस हॉटेलमध्ये थांबलेलो आहोत। खरं तर ही ट्रिप माझ्या हस्बंडच्या बिझनेस मीटिंगसाठी आहे, पण आम्ही ठरवलं या संधीचं एका छोट्याशा फॅमिली ट्रिपमध्ये रूपांतर करायचं। बेबीसोबत घालवलेला क्वालिटी टाईम आणि रोजच्या धावपळीतून भेटलेला हा जो ब्रेक आहे, त्यातून खरंच खूप छान वाटतं आहे आम्हाला आता। या व्लॉगमध्ये मी तुम्हाला आमच्या ट्रिपची छोटीशी झलक दाखवणार आहे। तर मग चला सुरुवात करूया आपल्या पहिल्या व्लॉगला। सो बेसिकली ही एंट्रन्स आहे आणि एंट्री केल्यानंतर इथे समोरच मिरर आहे, जिथे तुम्ही मला बघू शकता। आणि तिथून पुढे गेल्यानंतर बेड आहे, थोडासा मेसी, कारण तिथे माझं बाळ झोपलेलं आहे। इथे टी व्ही आहे आणि एंट्री केल्यानंतर माझं एक छोटंसं गोष्ट राहिली, ती म्हणजे इथे वॉशरूम आहे। आपल्या राईट साईडला वॉशरूम आहे आणि समोर पुढे गेल्यानंतर इथे बेड आहे, मी मगाशीच सांगितलं। आणि इथे माझं बाळ झोपलेलं आहे सकाळची वेळ असल्यामुळे। आणि इथे असा समोरच बेडच्या टी व्ही आहे। त्याच्यानंतर पुढे गेल्यावर त्यांनी स्टोरेजसाठी काही कबर्ड्स आहेत, जिथे आम्ही आमचं स्टोरेज सगळं ठेवलेलं आहे। कपडे, लहान बाळ असल्यामुळे छोटे मोठे जे कपडे राहतात ते, पाण्याच्या बॉटल्स ऑब्व्हियसली। आणि समोरून व्ह्यू काही असा आहे की समोरच मुंबई एअरपोर्ट असल्यामुळे आम्हाला खूप सारी विमानं आम्ही बघतो आहे आणि आल्यापासूनच आम्ही खूप सारी विमान तिथून लँडिंग होताना पाहिलेली आहेत। सो असा काहीसा व्ह्यू आहे आमच्या रूमचा। इथे बसण्यासाठी त्यांनी एक वेगळं सिटिंग अरेंजमेंट केलेली आहे। सो मी पहिल्यांदाच असे हॉटेलमध्ये आल्यामुळे मला तरी 10 on 10 द्यावेसे वाटतील ह्याला। सो डिनरसाठी मेनू आहे ते आपण चेक करूया। हे आहे ब्रोकली आलमंड सूप, आपण ट्राय करू नंतर थोड्या वेळाने। आता फक्त बघूया काय काय आयटम्स आहेत ते। हे व्हेज फिंगर्स आहेत, आचारी पनीर पकोडा, पनीर टिक्का सॉरी, अँड हे आहे बटर ग्लाझेड फिश आहेत, आणि चिकन घी रोस्ट, हे आहे चिकन घी रोस्ट। ओके, देन दही वडे आहेत, आणि हे आहे गाजरचा हलवा। वाव, यम, मी नक्की ट्राय करणार आहे हा गाजरचा हलवा। त्यानंतर सॅलडमध्ये आपण बरेच व्हरायटीज आहे त्याच्यामध्ये, आणि इथे बघू शकतो आपण कोशिंबीर, काकडी, नेहमीच काकडी, टोमॅटो, ओनियन, पेस्ट्रीज आहेत, अंडी आहेत। इथे पण आपण चेक करूया, बेक्ड व्हेजिटेबल्स आहेत ह्याच्यामध्ये, आपण ट्राय करू हे सुद्धा। त्याच्यानंतर इथे आहे चिली गार्लिक फ्राईड राईस। ओके, चिली गार्लिक फ्राईड राईस आपण बघू नंतर। आता मी फक्त काय काय आयटम्स आहेत जेवणामध्ये ते शो करणार आहे। हे आहे फिश कॅकिटोर, आय डोंट नो व्हॉट इज द pronunciation एक्झॅक्टली, बट आहे मेथी मुर्ग आहे इथे। ओके, इथे माझं हस्बंड आणि माझं बाळ आहे, बसायचं कुठे त्यांचं ते डिस्कशन चालू आहे की कोणती जागा आपल्यासाठी चांगली आहे, काय आहे त्यांचं डिस्कशन चालू आहे। आणि मी आता अजून बघते पुढे काय काय आयटम्स आहेत ते।
चिकन बिर्याणी आहे. चिकन बिर्याणी. ओके. आज गुरुवार आहे माझा, तर मी तरी नाही ट्राय करणार, बट स्टील चेक करू शकतो आपण काय आयटम्स आहेत काय नाही आहेत. हे काय आहे आयटम? हैदराबादी बिर्याणी आहे, मटका बिर्याणी. त्याच्यानंतर इथे पापड ठेवलेले आहेत. अँड देन पनीर टिक्का मसाला आहे. वाव, लुकिंग नाईस. अँड देन हे काय आयटम आहे? व्हेजिटेबल कढाई आहे. जस्ट हॅव अ लुक. सो डिनरचे जे आयटम्स आहेत ते ऑल आयटम्स आर माउथ वॉटरिंग, वी कॅन से. दाल राईस आहे. अजून आपण पुढे बघूया. इथे कॉफीसाठीचा एरिया आहे आय गेस. आणि इथे वेगवेगळ्या प्रकारचे ड्रिंक्स इथे भेटतात. बॉर्नव्हिटा आहे, जॅगरी पावडर अँड हॉट चॉकलेट पण इथे भेटतं. देन इथे म्युझिक सेशनसाठी पण आहे. आय बीचं स्पेसिफिक म्युझिक एरिया आहे जिथे आपण म्युझिकचा एन्जॉय घेऊ शकतो. इथे पण सेटिंग अरेंजमेंट तशी केलेली आहे त्यांनी. सो वी कॅन एन्जॉय आवर डिनर विथ दिस म्युझिक सिस्टम अरेंजमेंट आहे. इथे बार एरिया आहे, आपण बघू शकतो. सो ड्रिंक करण्यासाठी चांगला आहे. आणि इथे रिसेप्शनचा एरिया. एंट्री केल्यावर बेसिकली हा फर्स्ट फ्लोअर आहे. इथे एंट्री केल्यावर इथे रिसेप्शनचाच एरिया आहे जिथे आपण बघू शकतो. लिफ्टमधून बाहेर पडला, ही आपली लिफ्ट आहे जिथून आम्ही पण मगाशी ह्याच लिफ्टने आलो. इथून बाहेर पडल्यावर समोरच सेटिंग अरेंजमेंट आहे आणि इथे रिसेप्शनचा एरिया आहे. सो दिस इज फर्स्ट फ्लोअर अँड वरती आहेत ते 11 फ्लोअरची एक टोटल बिल्डिंग आहे. इथे सेटिंग अरेंजमेंट यासाठी आहे कारण आपल्याला प्रत्येक वेळ आल्या आल्या लगेचच रूम भेटतो असं नाही, थोडं वेट करावं लागतं. सो जोपर्यंत आपल्याला रूम भेटत नाही तोपर्यंत आपण इथे बसून चिल मारू शकतो. वॉशरूम्स वगैरे. आणि इकडचा स्टाफ स्पेसिफिकली मी म्हणेन की खूपच कोऑपरेटिव्ह आहे. इकडचा जो एरिया आहे, इकडचे पेंटिंग्स, इकडचं क्लिनिंग आपण जे आहे त्यांनी केलेलं क्लीनलीनेस बोलू शकतो आपण, तो खूपच छान आहे. इथे वॉशरूम्स आहेत. सो दॅट्स इट. अजून काही पुढे मला दाखवता येईल तर मी ते नक्की शो करेन. थँक्यू. सो आता आपण बघूया माझे हस्बंड आणि मुलगा कुठे आहेत. बेसिकली ते कुठे सीट बघत होते, तर मला तेच बघायचं आहे की ते कुठे आहेत एक्झॅक्टली बसले. आता ते मला दिसले आहेत, आपण बघूया त्यांना. त्यांच्याकडे जाऊन बघूया काय करतायत ते, काय डिसाईड केलं आहे मेन्यूसाठी. सो त्यांनी इथे कॉर्नरची सीट बघितलेली आहे. आता आम्ही जेवणाचं डिसाईड करतो, बुफे सिस्टम घ्यायची आहे का कोणतं पर्टिक्युलर मील घ्यायचं आहे ते आम्ही डिसाईड करतो. हे मी घेतलेलं जेवण आहे, सध्या तरी एवढंच घेतलं आहे. बघू नंतर जे आवडेल तर मी त्या हिशोबाने घेईन. मी दहीवडे घेतले आहेत, व्हेज फिंगर आहे, पनीर टिक्का घेतलेला आहे, कोशिंबीर आणि गार्लिक राईस आहे सध्या तरी. नंतर आवडेल त्या हिशोबाने घेईन. सध्या माझा बाळ मागत आहे माझ्याकडे मँगो पेस्ट्री, तर मी त्याला भरवते. सो मी आता गार्लिक राईस खाऊन बघते. एकदम भारी टेस्ट आहे. टेस्ट खूप छान आहे सगळ्याच फूडची, एकदम भारी. मध्ये मी माझ्या बाळाला पण भरवते. त्याला मँगो पेस्ट्री आवडते तर त्याने ती मँगो पेस्ट्री घेतली आहे. त्याला नंतर फूड देईन थोडंसं, कधीतरी त्यालाही चिपडे होतो त्याचा. साखर बेसिकली जास्त नाही होत त्याची, बट कधीतरी वन्स इन अ वाईल चालतं बघ. बरं. नाव इट्स टाईम टू इट समथिंग मीठा. सो मी घेतला आहे आता मँगोची वॉट वी कॅन से पेस्ट्री आहे, मँगो पेस्ट्री. अँड इथे आहे घी से लथपथ गाजर हलवा.
सो मी आत्ता टेस्ट करते आणि सांगते, फीडबॅक देते लगेच. सो मी आता टेस्ट करणार आहे गाजरचा हलवा आणि सांगते कसा आहे तो. क्लास आहे, पैसा वसूल आहे, एकदम भारी आहे. मागे माझा हजबंड आणि माझा मुलगा उभा होता, तर मी आता जस्ट त्यांना पॉईंट आऊट केलं तर ते साईडला झालेले आहेत. त्यांचं जेवण बेसिकली झालेलं आहे, सो ते फिरत आहेत. बाकी इकडे तिकडे त्यांचं चाललेलं आहे, बाबूला पण फिरवण्याचं. आणि मी सध्या एन्जॉय करते माझे डेझर्ट्स. आणि मला माहिती आहे एखाद दिवशी भरपूर गोड होतं आहे, बट कधीतरी चालतं. ते नेक्स्ट डे मी एक्सरसाइज करून तेवढं मॅनेज, एका दिवसाच्या एक्सरसाइजने ते मॅनेजही होणार नाही आहे, तेही मला माहिती आहे. बट असे जे क्षण येतात ते आपण सारखे सारखे आपल्याला परत भेटत नाही एका मिडल क्लास फॅमिलीमध्ये. आणि असं आपण घरातही बनवू शकतो, नो डाऊट. बट इथला जो काही व्हॉट वी कॅन से ठिकाण आहे, इथला जो ॲम्बियन्स आहे त्याच्यामुळे आणि त्यातलं जे खाण्याची जी चव आहे ती खूपच छान असल्यामुळे मला आता सध्या कंट्रोल होत नाही आहे. आणि म्हणूनच मी थोडंसं खाते. आय नो हे थोडंसं नाही आहे, त्यासाठी मला खूप मेहनत करावी लागणार आहे, करून घेईन. मागे माझा नवरा माझ्या बाळाला फिरवतो आहे, त्याच्यामुळेच मी आता शांतपणे खाऊ शकते. डोअर ओपनिंग. सो आता आम्ही चाललो आहे आमच्या रूममध्ये आफ्टर डिनर. आजचा आमचा बेसिकली लास्ट दिवस आहे या रूममध्ये. उद्या आमचं चेकआउट आहे.